तुमच्या बाळाला परत परत खोकला येतोय, रात्री झोप लागत नाही आहे, त्याच्या छातीतून शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतोय, थोडंही खेळलं तर दम लागतोय, हा दमा असू शकतो. मी डॉक्टर संतोष मद्रेवार, बालरोगतज्ञ निमाई चिल्ड्रन हॉस्पिटल. आज आपण पाहणार आहोत दमा म्हणजे काय, लहान मुलांमधील दम्याचे किती प्रकार असतात, दमा कशामुळे होतो, तो कसा वाढतो, दम्याची जी ट्रीटमेंट आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि तो होऊ नये म्हणून काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. दमा किंवा अस्थमा म्हणजे दुसरं काही नसून ती आपल्या श्वासनलिकेवर आलेली एक प्रकारची सूज आहे. जेव्हा काही कारणाने इन्फ्लामेशननी आपल्या श्वासनलिकेवर सूज येते तेव्हा श्वास घेण्यास त्रास होतो. जसं आपली एखाद्या जी फुंकणी असते त्या फुंकणीला जर आपण छोटं छिद्र केलं तर त्यातून शिट्टीसारखा आवाज येतो. आपण जेव्हा शिट्टी वाजवतो तेव्हा शिट्टी एका बाजूने जेव्हा दबलेली असते तेव्हा त्याच्यातून शिट्टीसारखा आवाज येतो. आपल्या श्वासनलिकेला काही कारणाने जर सूज आली तर ते सूज आल्यामुळं बाळ श्वास घेताना त्याच्यातून शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो. त्याला आपण वीज असे म्हणतो. दम्यामध्ये वीज हे त्याचं एक प्रमुख लक्षण आहे. आणि हा दमा लहान मुलांमध्ये किती प्रकारचा असतो, याला आपण लहान मुलांमध्ये 2 प्रकारचा दमा म्हणतो. एकाला म्हणतात अर्ली ऑनसेट अस्थमा आणि दुसरा असतो त्याला म्हणतात लेट ऑनसेट अस्थमा. अर्ली ऑनसेट अस्थमा म्हणजे काय, अर्ली ऑनसेट अस्थमा म्हणजे दमा जो लहान मुलांना होतो, जो वयाच्या 3 वर्षाच्या अगोदर सुरुवात होते. म्हणजे 6 महिने ते 3 वर्षामध्ये ज्या दम्याची सुरुवात होते त्या दम्याला किंवा त्या प्रकारच्या अस्थमाला अर्ली ऑनसेट अस्थमा असे म्हणतात. युजली हा जो अर्ली ऑनसेट अस्थमा आहे याला आपण मराठी भाषेमध्ये बाळदमा असे पण म्हणतो. हा दमा लहान मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शन्समुळं, थंड खाल्ल्यामुळं, धुळीमुळं, धुक्यामुळं इत्यादी फॅक्टर्समुळे तो ट्रिगर होतो. जर आपण याची व्यवस्थित काळजी घेतली तर हा 5 वर्षानंतर निघून पण जातो. दुसऱ्या प्रकारचा जो लहान मुलांमध्ये होणारा दमा आहे त्याला म्हणतात लेट ऑनसेट अस्थमा, म्हणजे जो 5 ते 10 वर्ष वयोगटाच्या मुलांमध्ये सुरुवात होते. लेट ऑनसेट अस्थमा हा युजली अडल्टहुडमध्ये म्हणजे आपण मोठे झाल्यानंतरही राहण्याची शक्यता जास्त असते. दमा हा कशामुळे होतो, दमा ही एक प्रकारची ॲलर्जी आहे आणि ही मेनली धूळ, धुकं, धूर, थंडी किंवा काही व्हायरल इन्फेक्शन्समुळं, पॉल्युशनमुळं, घरामध्ये जर आपण सिगारेट ओढत असू किंवा अगरबत्तीचा धूर असेल किंवा फटाक्यांचा धूर असेल, अशा प्रकारच्या धुरामुळं तो अधिक प्रमाणात वाढतो. दम्या जसं आपण वयानुसार त्याचे 2 प्रकार बघितले, अर्ली ऑनसेट अस्थमा आणि लेट ऑनसेट अस्थमा, तसं त्याच्या सिव्हिरिटीनुसार तो किती जास्त आहे त्याच्यानुसार त्याचे 3 प्रकार असतात. एकाला आपण म्हणतो माइल्ड अस्थमा. माइल्ड अस्थमा म्हणजे हा कमी प्रमाणात असतो. याच्यामध्ये बाळ बोलत असतं पण त्याच्या छातीमधून वीज जो आहे ना, शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो, त्याला थोडासा दम लागतो आणि त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण हे युजली 95% कमी असतं. आणि दुसरा असतो त्याला म्हणतात मॉडरेट अस्थमा. मॉडरेट अस्थमा म्हणजे यामध्ये बाळाला बोलायला त्रास होतो, जेव्हा ते बोलतं त्याला दम लागतो. हा जो शिट्टी वाजण्याचा प्रकार आहे तो खूप जास्त प्रमाणात असतो. आपल्याला स्टेथोस्कोप न लावता सुद्धा शिट्टी ऐकू यायला लागते. यामध्ये ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते 90 ते 95च्या आतमध्ये राहायला लागतं. या प्रकारचा दमा हा सिव्हिअर अस्थमामध्ये जाऊ शकतो किंवा योग्य वेळेवर ट्रीटमेंट केल्यास तो माइल्ड अस्थमामध्ये पण जाऊ शकतो. आणि तिसऱ्या प्रकारचा जो दमा आहे त्याला म्हणतात ॲक्यूट सिव्हिअर अस्थमा. सिव्हिअर अस्थमा म्हणजे काय, याच्यामध्ये बाळ बोलू शकत नाही, त्याला खूप धाप लागलेली असते
याच्यामध्ये त्याची जी छाती आहे ती सायलेंट होते, याच्यामध्ये सिटी आवाज येत नाही. ऑक्सिजनचं प्रमाण 90पेक्षाही कमी जायला लागतं आणि त्याची छाती एकदम टाईट व्हायला लागते, त्याला श्वास घेणं खूप कठीण होऊन जातं. याला सिव्हिअर अस्थमा असे म्हणतात. माइल्ड अस्थमा हा नॉर्मल गोळ्या औषधांनी डॉक्टरांना दाखवून कमी केला जाऊ शकतो. मॉडरेट अस्थमा हा कधी कधी गोळ्या औषधांनी बरा होतो किंवा त्याला ॲडमिट करावं लागतं. पण सिव्हिअर अस्थमा ही एक इमर्जन्सी आहे. त्या केसमध्ये आपल्याला बाळाला ICUमध्ये भरती करूनच त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस अस्थमाची ट्रीटमेंट करत असताना डॉक्टर्स स्टिरॉइड वापरतात आणि बऱ्याच पालकांच्या मनामध्ये असतं की हे स्टिरॉइड्स माझ्या बाळाला घातक तर नाही आहे, पुढे चालून माझ्या बाळाची जी हाडं आहेत ते खिळखिळी तर नाही करणार आहे, किंवा स्टिरॉइड हे माझ्या बाळाची इम्युनिटी कमी तर नाही करणार आहे. नाही, घाबरू नका. स्टिरॉइड ही अस्थमाची एक पहिली आणि एक प्रॉम्प्ट ट्रीटमेंट आहे. जेव्हा जेव्हा बाळाला काही कारणाने अस्थमा जास्त होतो तेव्हा त्याला ओरल फॉर्ममध्ये किंवा सलाईनमधून इंजेक्शनमधून स्टिरॉइड देणं ही त्याची गरज असते. आपण जेवढं लवकर स्टिरॉइड चालू करतो तेवढं बाळ लवकर चांगलं होण्याची शक्यता असते. दुसरे औषधी असतात, त्याच्यामध्ये म्हणतात नेबुलायझर्स. आपण अस्थॅलिन वगैरे असे जे ड्रग्ज आहेत ते ड्रग्ज वापरून बाळाचा जो दमा आहे तो कमी केला जाऊ शकतो. बाळाचा एकदा दमा कमी झाला तर पुढे परत दमा होणार नाही का? नाही. दमा हा काही पूर्णपणे दुरुस्त होणारा आजार नाही आहे. जेव्हा जेव्हा बाळ परत धूळ धुकं धूर या गोष्टींच्या संपर्कात येईल तेव्हा तो परत बळावणार. तो परत येऊ नये यासाठी जसं आपण नेबुलायझर्स वगैरे रिलिव्हर म्हणून घेतो, आजार झाल्यानंतर घेतो, तसं प्रिव्हेंटर म्हणून प्रोफायलॅक्टिकली आजार न होण्यासाठी बाळाला हे MDI स्पेसर्स जे इनहेल्ड स्टिरॉइड्स आहेत, जे आपण श्वासामधून जे स्टिरॉइड्स घेतो, हे योग्य प्रमाणात घेतल्याने, योग्य काळासाठी घेतल्याने आपण बाळाच्या फुफ्फुसांना होणारी जी इजा आहे ती रोखू शकतो. युजली हे जे इनहेल्ड स्टिरॉइड्स जे आपण स्पेसरद्वारे घेतो ते कमीत कमी 2 वर्षासाठी कंटिन्युअस घेतले पाहिजे. आपल्याला वाटत असतं की स्टिरॉइड्स आहेत त्याच्याने बाळाला काही त्रास होईल, पण पालकांना हे लक्षात घ्या, हे इनहेल्ड स्टिरॉइड्स आहेत, याची जी मात्रा दिली जाते ती खूप नगण्य असते. याचा इफेक्ट हा फक्त लोकल रेस्पिरेटरी ट्रॅक्टवरच होतो. हे स्टिरॉइड्स ब्लडमध्ये जाऊन आपल्याला दुसरे कसलेही दुष्परिणाम करीत नाहीत. त्यामुळं हे स्टिरॉइड्स मध्यंतरीच अर्धवट बंद करणं हे एकदम चुकीची गोष्ट आहे. जर आपल्याला आपल्या बाळाचं फुफ्फुस वाचवायचं असेल, त्याची फुफ्फुसांची कॅपॅसिटी बनवून ठेवायची असेल, तर त्याला हे प्रोफायलॅक्टिक स्टिरॉइड्स देणं गरजेचं असतं. जेव्हा आपण लॉंग टर्ममध्ये बाळांना अशा प्रकारची औषधं इनहेल्ड स्वरूपामध्ये आपण स्पेसरद्वारे देतो तेव्हा बाळाला हा आजार परत होण्याची शक्यता कमी होते, त्याचं फुफ्फुस हेल्दी राहतं आणि बाळाची ओव्हरऑल जी एक्झर्शन कॅपॅसिटी आहे ती चांगली राहते. तर पालकांनो, स्टिरॉइड्स हे अस्थमाचं औषध आहे. हा जो गैरसमज आहे की स्टिरॉइड चांगलं नाही, हा काढून टाकला पाहिजे. बाळाला लॉंग टर्मसाठी इनहेल्ड स्टिरॉइड देत राहिलं पाहिजे. जेव्हा आपण हे देऊ तेव्हा आपल्या बाळाचे फुफ्फुस वाचतील. जर तुमच्या मित्रांपैकी कोणाच्या बाळाला दमा असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांना पाठवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे घंटीचं बटन आहे ते दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचे जे व्हिडिओज आहेत तुम्हाला परत पाहायला मिळतील. हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच.